आदिवासी काही ठिकाणी डोर नाही माणूस आहे, माणूस किती भिजतो. तू येतो पाणी घेऊन पैसा असला तर देऊ ना, तर मग पाणीच नाही तर कुठून पैसा देऊ द्यायला पाणी घेऊ. जोगमोड येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला. श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तालुका प्रमुख हिराताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हर घर जल योजना प्रत्येक घरात झोपडीत पाणी येणार म्हणून दिनांक 4 एप्रिल रोजी जोगमोड येथे हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठेकेदार SD देशमुख यांच्या निष्काळजीपणामुळे कामाची मुदत संपूनही पाणी आले नाही म्हणून प्रत्यक्ष जोगमोडी गावातील महिला वर्ग व ग्रामस्थ यांनी हंडा मोर्चा काढून संघटनेच्या वतीने जाब विचारण्यात आला. यावेळी ठेकेदार देशमुख व पाणीपुरवठा उपअधिकारी कांबळे साहेब यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आली. प्रत्यक्ष पाहणी करताना पाईपलाईन 1 फूट पण खाली नसल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ शिंदे, पेठ तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाडेकर, सुरेश भुसारे, पांडू शेवरे, रमेश महाले, रवी जाधव, गिरधर चौधरी, वंदना जाधव, आनंदा भोये, किसन चौधरी, राजू वाघमारे, पूजा भोये, लता चौधरी, अश्विनी भोये, अनुसया दरोडे, ग्रामपंचायत सरपंच, कर्मचारी वर्ग, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या आंदोलनाचा विषय मला वाटतं आपण समजून घ्यावा. विषय एकच आहे, जलजीवनचं जे काम होतं हे 2022 ते मार्च 31, 2023 पर्यंत पूर्ण व्हायला हवं. कारण शासनानं इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, की आपल्याला पाणी पोचून देखील निधी शिल्लक राहतो. नवे ह्या जलजीवनची माहिती देण्यासाठी या तालुक्याला 19,768 रुपये फक्त प्रचार करण्यासाठी, माहिती देण्यासाठी खर्च केलेले आहे. परंतु आजही लोकांना हे माहिती नाही की ह्या योजनेचं नेमकं महत्त्व काय आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे भारतीय संविधानामध्ये भाग 3 मूलभूत अधिकार, त्यामध्ये अनुच्छेद 21 जीविताचा अधिकार आणि आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार, मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम अन्न येतं, अन्नाचा अधिकार येतो, पाण्याचा अधिकार येतो, शिक्षणाचा अधिकार येतो, रोजगाराचा अधिकार येतो आणि 5वा वनाचा अधिकार येतो. आणि मूलभूत अधिकार म्हटल्यानंतर ते दिलेच पाहिजे. म्हणून आज आपण या ठिकाणी ज्यासाठी जमलोय की योजनाचा कालावधी जो होता तो कालावधी उलटूनही जर योजना पूर्ण होत नसेल तर पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा सबब यंत्रणेचे ठेकेदार असतील यांना का विलंब झाला, आजपर्यंत का विलंब झाला, आपल्याला फक्त या अधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा करायची आहे. जरी विलंब झाला असेल तर तुमच्याकडे काही त्रुटी असतील, तुम्हाला निधी उपलब्ध नसेल, यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्या प्रकारे तुम्ही ग्रामस्थांना सांगू शकता, जेणेकरून ग्रामस्थांच्या मनातील ज्या काही दुःखद वेदना आहेत त्या दूर होतील. आजही मी एक महिला इथं बघितली की अक्षरशः तिचा पाय अपंग आहे, दिव्यांग आहे, परंतु पाणी वाहते, डोक्यावरती पाणी आणते. मग शासनाने जर आपल्याला एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे तर त्या निधीचा योग्य वापर का होत नाही, ग्रामस्थांना का त्रास होतो. त्याच प्रकारे आजचे जे आपण जलकुंभ बघतो, म्हणजे ह्या टाक्या ज्या बघतो, हा जो निधी आपल्याला उपलब्ध करून दिला हा 1-2 वर्षासाठी नाही. मला माननीय ग्रामपंचायत सरपंच साहेबांना देखील सांगण्याची विनंती करतो मी, तर तुम्ही लोकांमधले आहात, आमच्यामधले आहात, तुम्ही आमचे आहात, परंतु हा निधी पुढील 30 वर्षासाठी आपल्या ग्रामपंचायतला आलेला आहे. जर 30 वर्षासाठी निधी आलाय, जर आज पाण्याच्या विहिरीमध्ये आज 1000 ते 1200 लोकांना पाणी पुरत एवढे असेल तर 30 वर्षानंतर आपली लोकसंख्या वाढेल. लोकसंख्या वाढल्यानंतर आपल्या लोकांना पाणी मिळेल का? या टाक्यांची क्षमता किती लिटरची आहे? 30 वर्षानंतर ह्या टाक्या आपल्या गावाला पाणी देऊ शकतात का? म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचा देखील आज विचार करायचा आहे. आणि भविष्याचा विचार करून या ठिकाणी ठेकेदार असतील किंवा यंत्रणा असेल पाणी पुरवठ्याची, त्यांनी हे काम करायचे आहे. आणि म्हणून लोकांमध्ये ही जागरूकता असायला हवी. कारण केंद्राने मान्य
नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान ह्या देशाचे यांनी ज्यावेळेस जल जीवनचा प्रस्ताव ठेवला आणि आम्ही काय आवाज उठवतो तेही तुम्हाला सांगतो की पियुष गोयल यांच्यासोबत ज्यावेळेस मुंबईमध्ये मीटिंग झाली आणि त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मोदी साहेबांनी एवढी मोठी योजना दिली आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दिली, प्रत्येकाच्या घरात नळ दिला, त्या नळाला पाणी दिलं, मग तुम्ही प्रचार का करत नाही असं. तर त्यावेळेस आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की साहेब ही योजना दिली, क्रांतिकारी योजना आहे, छान आहे, तो आजही लोकांच्या घरात पाणी नाही. तर त्यांच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की आम्ही कसा प्रचार करू. आणि म्हणून या प्रचारासाठी मग कुणाला नेमलंय त्याचा काही आपण शोध घेतला. तर काही अशा सेवाभावी संस्था आहेत, त्या संस्थेला शासनानं पैसे दिले ना, की पाणी पुरवठा कमिटी असेल किंवा अधिकारी असतील यांच्या भरोशावर न ठेवता विशेष वेगळ्या संस्थांना काही निधी दिला आणि त्यांना प्रत्येक गावात जाऊन प्रचार प्रसार करायला लावला. परंतु सबब या यंत्रणा कोणत्याही ठिकाणी पाहिजे तशा पोचल्या नाही आणि त्यांनी लोकांमध्ये जागरूकता आणली नाही. आणि म्हणून लोकांमध्ये जागरूकता आणण्याचं काम आपण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून करतो की लोक स्वतःचा हक्क अधिकार मागायला तयार झाले तरच त्यांना आता याच्या मागील गोष्टी निघून गेल्या की भेटायचं, परंतु आता हिसकावून घेतल्याशिवाय लोकांना मिळत नाही. आणि म्हणून लोकांमध्ये क्रांती तयार व्हावी, लोकांमध्ये लढण्याची ताकद तयार व्हावी म्हणून आपण प्रत्येक गावापासून प्रत्येक व्यक्तीपासून आपण सुरुवात करतो की एका व्यक्तीला एका घरामध्ये एका दिवसाला 55 लिटर पाणी या योजनेच्या माध्यमातून मिळतं. मग अशा एकूण कुटुंबामध्ये आपल्या किती व्यक्ती आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी मिळतं का किंवा मिळणार असेल का. म्हणून ही योजना जर यशस्वी करून घ्यायची असेल तर आपण आणि ही जी यंत्रणा आहे म्हणजे ग्रामपंचायत नाही, ही जी शासकीय यंत्रणा आहे या यंत्रणाचं संगनमत होणं गरजेचं आहे. आणि दोघांनाही एकामेकावर आरोप प्रत्यारोप न करता संगनमतानं आपलं काम आपली योजना कशी यशस्वी होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ही जी पाईपलाईन आहे या योजनेचे प्रथम 3 टप्पे आहेत. ठेकेदारांना यांना माहिती आहे. आम्ही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं विहिरीचा पाण्याचा स्रोतच तपासला नाही, पण लाईनी झाल्या, नळ झाले, सगळे झाले, मुख्य पाणी नाही. परंतु योजनेची सुरुवात पहिल्या टप्प्यामध्ये पाण्याचा शोध बघणं, विहीर बांधणं, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पाईपलाईन करणं, त्याच्यानंतर ती पाईपलाईन देखील मिनिमम 3 फुटापेक्षा जास्त खाली जमिनीत असायला हवी जेणेकरून त्याच्यावरून वाहनं जातील येतील तर ते भविष्यात फूट त्याची होणार नाही. ही शासनाची संपत्ती, ती संपत्ती देखील चांगली राहायला हवी. त्याच प्रकारे तिसरा जो आपला अंतिम टप्पा आहे तो म्हणजे घरामध्ये त्यांना पाणी देणं. म्हणून आपल्याला जर योजनेला 31 मार्च रोजी सर्व ही योजना बंद झालेली आहे. मी आज हे सांगू शकतो की आपण जे कार्यकाळ वाढवून घेतला तो वेगळा आहे, परंतु 31 मार्च पूर्वी हे काम व्हायला हवं होतं, पण ते काम अद्याप झालेलं नाही. म्हणून हे काम कधी आणि केव्हा आणि कसं होईल आणि का आडलं याबद्दल माहिती घेण्यासाठी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ.